राज्यात आज अवकाळी पावसाची शक्यता. विदर्भात 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. माजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटात प्रवेश करणार. संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथं पक्षप्रवेश होणार. मॉरिस नोरोनानं अंगरक्षकाच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं तपासात उघड. अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला अटक. मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई. आज बोरिवली कोर्टात हजर करणार. उद्धव ठाकरेंनी घेतलं अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवाचं दर्शन. ठाकरेंसह सुनील प्रभू, भाई जगताप, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परबांची उपस्थिती. राज्यात घडणाऱ्या घटना चिंताजनक. प्रत्येक घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जाते. दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. घोसाळकर आणि मॉरिस नोरोनामध्ये आपापसातील भांडण होतं. घडलेली घटना सरकार पुरस्कृत आहे असं नाही. अशा घटना सांगून होत नाही. पोलिसांनी चौकशी केल्यावर सत्य समोर येईल. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. घोसाळकरांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक नेता आहे. चौकशीपूर्वी मी त्याचं नाव घेणं योग्य नाही. लवकरच ते समोर येईल. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा. विजय वडेट्टीवारांचं गंभीर वक्तव्य. पुण्यात साने गुरुजी हॉलमध्ये निर्भय बनो कार्यक्रमापूर्वी भाजप कार्यकर्ते आक्रमक. पत्रकार निखिल वाघ यांनी अडवाणींबाबत केलेल्या ट्विटमुळे भाजप संतप्त. यावेळी कार्यक्रमासाठी जमलेले ववियाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने. पुण्यात पत्रकार निखिल वाघ यांच्या गाडीची तोडफोड. हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा निखिल वाघ यांचा आरोप. निखिल वाघ यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांची माहिती. भाजपचे लोक असो किंवा अजून कुणीही कायदा हातात घेऊ नये. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर लोकांची माती भडकवणारे किंवा आदरणीय लोकांविषयी अशा पद्धतीचे ट्विट करणंही योग्य नाही. फडणवीसांचा टोला. मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार. सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाजाचा घात होऊ नये म्हणून पुन्हा उपोषण. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर सरकारने 2 दिवसात विशेष अधिवेशन घेऊन सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश कायद्यात रूपांतर करावं. जरांगेंची मागणी. मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरेचा समावेश करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार. त्यासाठी 2 दिवसात विशेष अधिवेशन घ्या. मनोज जरांगेंची मागणी. जरांगेंना महाराष्ट्र भूषण द्या. धाराशिवच्या पांगदरवाडी ग्रामपंचायतीत ठराव. ग्रामसभेमध्ये बहुमतानं ठराव मंजूर. ठरावाची प्रत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे सादर. मनोज जरांगे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. छगन भुजबळ यांनी यापूर्वी मराठा आरक्षणाला विरोध केला. पैसे देऊन याचिका दाखल करायला लावल्या. जरांगेंचा आरोप. सरकारने 2 दिवसात विशेष अधिवेशन बोलावून अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावं. मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 758 गावांचं मराठा सर्वेक्षण पूर्ण. 2,57,000हून अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण. तब्बल 54,000 घरं आढळली बंद स्थितीत. तर 449 कुटुंबांचा सर्वेक्षणास नकार. मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती. पोलिसांनी भुजबळांची सुरक्षा वाढवावी. कार्यकर्त्यांची मागणी. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक. तर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. बँका तसंच विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणाऱ्यांची होणारी लुबाडणूक थांबवण्यासाठी आरबीआयकडून कठोर पावलं उचलण्याचा विचार. व्यवहारात पारदर्शकतेसाठी बँकांनी कर्जदारांना इतर चार्जेसची स्पष्टपणे माहिती देणं आवश्यक. गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं स्पष्टीकरण. बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर. रेल्वेची 1,39,000 पदांच्या भरतीसाठी 2.37 कोटी उमेदवारांचे अर्ज आलेले. रेल्वे मंत्र्यांची माहिती. मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा 4 माध्यमांसाठी 1,342 पदांची भरती. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे होणार पदभरती. राज्य परिवहन महामंडळाची अयोध्येसाठीची पहिली बस धुळ्याहून रवाना. पहिल्याच बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद. आज पहाटे 5 वाजता बस अयोध्येच्या दिशेनं रवाना. समृद्धी महामार्गावर संभाजीनगरमध्ये शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात. 3 जण जागीच ठार. ट्रकला धडक दिल्यानं अपघात. सगळे भाविक जाफराबादच्या हलके तपवण इथले असल्याची माहिती.
नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी झाल्याचं पोलीस महासंचालकच कबूल करतायत. याचा अर्थ तसंच त्यांचा आता शासनावर विश्वास राहिलेला नाही. आव्हाडांची एक्सवरून सरकारवर टीका. एखाद्या लोकप्रतिनिधीवर असा हल्ला होणं हे दुःखदायी. दोषींवर कडक कारवाई व्हावी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार. आमदार प्रकाश सुर्वे यांचं वक्तव्य. राज्यात कुणीही सुरक्षित राहिलं नाहीये. तातडीनं राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार. राज्यपालांनी तात्काळ सरकार बरखास्त करावं. नाना पटोलेंची मागणी. घोसाळकरांच्या हत्येची घटना दुर्दैवी. याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल. मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया. राज्य सरकारचा गुन्हेगारांवरचा धाक संपलाय. घोसाळकरांच्या हत्येनंतर बाळासाहेब थोरातांची टीका. तर सत्ताधारीच गुन्हेगार झाल्यात, त्यामुळे न्याय तरी कुणाकडे मागायचा, थोरातांचा सवाल. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर दौलतनगर परिसरातील दुकानं बंद ठेवण्याचा स्थानिकांचा निर्णय. दौलतनगरसह दहिसरमधील मेडिकल वगळता अन्य दुकानं स्वेच्छेनं केली बंद. अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूचं ठाकरे गटाकडून होणारं राजकारण दुर्दैवी. या घटनेत राजकारणाचा काहीही संबंध नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचं तपासात दिसतंय. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचं वक्तव्य. दरवर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली किसान नगरमधील शाखेला भेट. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतींनीही दिल्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील नागरिकांना 1 लिटर मोफत पेट्रोल वाटप. उपविभाग प्रमुख दत्ता फसलेंचा उपक्रम. वाघे इस्टेट इथल्या पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल घेण्यासाठी वाहनांच्या रांगा. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फोन करून दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपल्यासारख्या माणसांची महाराष्ट्राला गरज. 60 पूर्ण झाली, शताब्दी पूर्ण होताना पाहायची असल्याच्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर. मनोर इथे होणाऱ्या शिवसंकल्प जाहीर मेळाव्याला राहणार उपस्थित. शिवसेनेच्या 2 मध्यवर्ती कार्यालयांचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या. एक्सवरून राज ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी. भारतरत्न देताना राजकीय औदार्य दाखवताय, मग बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न घोषित व्हायला हवा. राज ठाकरेंची पोस्ट. तुमचे आई वडील मला मतदान करत नसतील तर 2 दिवस उपाशी राहा. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला. शिंदेंसोबत सुरतला गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीसांना माझा गेम करायचा होता. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक दावा. एकाच वेळी अशा पद्धतीच्या घटनांची मालिका सुरू झाल्यामुळे विरोधकांना संधी मिळाली, पण या घटना पूर्ववैमनस्यातून झाल्या. महाराष्ट्राचा बिहार होऊ देणार नाही. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना मिळाल्यानंतर पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्ष कार्यालयात. फटाक्यांच्या आतषबाजीसह कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत. महसूल विभागाचं नागरिकांना 600 रुपयात 1 ब्रास वाळू देण्याचं धोरण फसल्याची बाळासाहेब थोरातांची टीका. या धोरणामुळे वाळू चोरीच्या घटनांमध्ये वाढ. 2200 कोटींचा महसूल बुडाल्याचा थोरातांचा आरोप. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश निवडणूक समिती गठीत करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस अध्यक्षांची तात्काळ मंजुरी. सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. तरी सुद्धा माझी आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका महाविकास आघाडीसाठी कायम. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला जाहीरनाम्याचा मसुदा सादर. शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून आरक्षणापर्यंत 39 मुद्द्यांचा समावेश. 3ही पक्षांना ईमेलद्वारे पाठवला जाहीरनाम्याचा मसुदा. जून महिन्यापासून वार्षिक 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार. मेडिकल इंजिनिअरिंगसह 800 अभ्यासक्रमाचं मुलींना मोफत शिक्षण. मंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा. मुलींप्रमाणे मुलांनाही संपूर्ण शिक्षण मोफत द्यावं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या मागणीनंतर विद्यार्थ्यांची मागणी. चंद्रपूरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांची उपस्थिती. 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवात 17 चित्रपट दाखवले जातील. ज्येष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांची प्रकृती चिंताजनक. कोल्हापुरात उपचार सुरू. कोल्हापूरमध्ये दूध संस्थांवर वारंवार धाडी टाकल्या जात असल्यानं दूध उत्पादकांमध्ये संस्थांबाबत अविश्वास निर्माण होतोय.
त्यामुळे दूध संस्थांवर होणारी कारवाई थांबवावी. जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेचं सहाय्यक निबंधकांकडे निवेदन. ठाण्यातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांकडून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार. ठाणे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मेडिक्लेम योजनेला सुरुवात, तर 450 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय. नाशिकच्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड प्रक्रियेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती. नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यावर छाननी अगोदरच उच्च न्यायालयाकडून सरपंच पदाच्या निवड प्रक्रियेला स्थगिती. नाशिकच्या येवल्यात कांदा निर्यात बंदीविरोधात छावा क्रांती संघटनेचा मोर्चा. विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयापर्यंत जनाक्रोश मोर्चा काढत कांदा निर्यात बंदी उठवण्याची केली मागणी. यवतमाळ जिल्ह्यात नाफेडच्या दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका. 8 हमी केंद्रांना आयडीज न मिळाल्यानं व्यापाऱ्यांकडून गैरफायदा. शेतकऱ्यांची गरज पाहून कमी भावात सोयाबीनची खरेदी. अभिषेक घोसाळीकरांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात महाविकास आघाडी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मवियाचं गृह मंत्रालय श्रद्धांजली आंदोलन. वकील संरक्षण कायदा बनवण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर वकील संघटनेचा मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवल्यानं संतप्त वकिलांनी पोलिसांवर फेकल्या बाटल्या. वर्ध्यात राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं निषेध आंदोलन. पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत भाजप पदाधिकाऱ्यांच्या राहुल गांधींविरोधात घोषणा. विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेचं अनोखं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रामायणातील सजीव देखावा सादर करत केलं धरणे आंदोलन. जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झाल्याची पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची पत्राद्वारे कबुली. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास जिंकण्याची जबाबदारी आमची, शुक्ला यांच्या पत्रात उल्लेख. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं नागपूर ते अयोध्या समरसता बाईक रॅली. नागपूरच्या अण्णाभाऊ साठे स्मारकापासून रॅलीला सुरुवात. सुमारे 150 तरुण 4 दिवसात 900 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार. कटुता नष्ट करण्यासाठी मुस्लिमांनी काशी आणि मथुरेतील जागा हिंदू समाजाला स्वतःहून सोपवावी. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांची मागणी. झारखंडप्रमाणे अन्य राज्यांनीही सीएए लागू करण्यासाठी प्रयत्न करावे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांचं वक्तव्य. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यास पुण्यातील शाळांमध्ये सुरुवात. विद्यार्थ्यांचं व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी डीईएस मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत मार्केट डेचं आयोजन. पंढरपूर मायणी रस्ता आणि एकनाथ महाराज पालखी मार्गाचं मंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत लोकार्पण. 21 कोटी 14 लाख रुपयांच्या विश्रामगृहाच्या कामासह बांधकाम विभागाच्या कार्यालयाचंही भूमिपूजन. ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात धडकला आशा सेविकांचा मोर्चा. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आशा सेविकांची पदयात्रा मागे घेतल्याची शिष्टमंडळाची माहिती. मात्र जिल्ह्यांमध्ये संप सुरूच राहणार. धुळ्यात जीएसटी अधिकारी असल्याचं भासून व्यापारी आणि ट्रक चालकांची फसवणूक करणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक. बिपिन पाटील आणि इम्रान शेख असं या दोघांचं नाव. सुमारे 4 कोटींपर्यंतचा गंडा घातल्याचं तपासातून उघड. अकोल्यातील वकिलांच्या बार असोसिएशनची सर्वसाधारण निवडणूक संपन्न. अध्यक्षपदी हेमसिंग मोहता विजयी, तर उपाध्यक्षपदी नरेंद्र बेलसरे, शीतल राऊत विजयी. 881 वकिलांनी बजावला होता मतदानाचा हक्क. अमरावतीच्या मार्ड येथील तथाकथित तवेवाला बाबा उर्फ सुनील कावलकरला अटक. मार्ड इथल्या आश्रमात महिलेवर अत्याचार बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर 16 दिवसांनी फरार बाबा अटकेत. तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांना पुजाऱ्याकडून बेदम मारहाण. आधी दर्शनाच्या नावाखाली फसवणूक, त्यानंतर जाब विचारणाऱ्या भाविकांना पुजाऱ्यासह साथीदारांकडून मारहाण. एका पुजाऱ्यासह 5 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल. उशिरापर्यंत सुरू असलेल्या ढाब्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याला ढाबा चालकाकडून मारहाण. पंढरपूरच्या मरवडेमधली घटना. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. मुंबईच्या विरारमध्ये 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या. महाविद्यालयात प्रॅक्टिकल सुरू असताना घडली घटना. विरार पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू. अकोल्यात ऑनर किलिंगची घटना. मुलाने दलित मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून वडिलांनीच केली मुलाची हत्या. बार्शी टाकळी तालुक्यातल्या टिटवा गावातली घटना.
बोरिवली पश्चिम येथील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरेगावकरांना जीवे मारण्याची धमकी. कोरेगावकरांच्या बंगल्यात 4 अनधिकृत पाणी कनेक्शन अधिकाऱ्याचा आरोप. कोरेगावकरांनी याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानं अधिकाऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी. ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, केंद्राने लक्ष घालावं, पत्राद्वारे मागणी. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली अमित शहा यांची भेट. महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभेची जागा आमच्यासाठी सोडा, आठवले यांची मागणी. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सुशासन पर्व सुरू, त्याला महोत्सवाच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस. पंतप्रधान मोदींचं निरोपाचं भाषण होईल, तर राम मंदिर उद्घाटनावर धन्यवाद प्रस्ताव मांडला जाईल. दिल्लीतील नजफगडमध्ये गोळीबाराची घटना. 2 जणांचा मृत्यू. परस्परांमधील वादातून गोळीबार झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.